नमस्कार मित्रांनो, आज आपण रहू फिश हा साधारणतः नदी किंवा तलावात आढळणारा मासा कशा पद्धतीने साफ केला जातो हे आपण थोडक्यात पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण त्याचे एका ब्रशच्या साहाय्याने खवले म्हणजे स्केल साफ करत आहोत। हे खवले साफ करून झाल्यानंतर आपण त्याची कटिंग कशा पद्धतीने करायची ते आपण थोडक्यात पाहणार आहोत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपले हे खवले साफ करून आता झालेले आहेत। आता आपण बाजूचे पर एका सतूरच्या साहाय्याने म्हणजेच चाकूच्या साहाय्याने हे बाजूचे पर आपण आता साफ करणार आहोत। आता आपण मुंडी साफ करत आहोत। या मुंडीचे एकाचे 2 पीस केलेले आहेत। त्याच्यानंतर या मुंडीचे जे कल्ले असतात ते आपण साफ करत आहोत। हे कल्ले साफ झाल्यानंतर आपण याच्या पोटातील जो वेस्टेज आहे कचरा तो आपण बाजूला करत आहोत। त्याच्यानंतर याचे पातळ असे स्लाइस पीस फ्राय पीस जे करीमध्ये आपण वापरू शकतो, तवा फ्राय, फिश करी, फिश तवा फ्राय यामध्ये देखील हा पीस आपल्याला वापरता येतो। अशा पद्धतीने हा आपला पहिला रहू कटिंग करून झालेला आहे। त्यानंतर आपण हा दुसरा आणखीन एक त्याच साईजचा मासा कटिंग करत आहोत, तोही अशाच पद्धतीने कटिंग करणार आहोत।
तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला आज हा रोहू फिश म्हणजेच गोड्या पाण्यातील मासा हा कटिंग करून झालेला आहे। आपण पाहू शकता अशा पद्धतीचे स्लाइस झालेले आहेत। ते आपण फिश फ्राय, फिश करी, तवा फ्रायमध्ये वापरता येईल।